या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीसकडून बनावट नोटांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 256/25 जो कलम 178, 179, 180 आणि 181 भारतीय न्याय संहिता या अंतर्गत दाखल केलेला आहे, ज्यामध्ये एकूण 99,09,300 रुपयाच्या 500 व 200 रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर इतरही काही साहित्य, ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे, जो मिळून एकूण 1,11,09,000 इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसांना जप्त केलेला आहे। याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत, 5 आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे। यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे, तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील। याकरिता पोलीस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे, ज्याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्याकरिता पण एक चांगली प्रभावी कारवाई याला म्हणता येईल। माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल, आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलीस दलापर्यंत द्या। ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कारवाईवर विश्वास ठेवावा, हे मी आपल्याला नम्रपणे सांगतोय। आणि इथून पुढेही ज्या काही अशा घटना असतील त्यावर ठोस कारवाई करून याचे संपूर्ण पाळेमुळे आम्ही उखडण्याचा प्रयत्न करत आहोत। आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी 5 अटक केलेले आहेत, त्यामध्ये 4 आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, 1 आरोपी हा मुंबईमधून आम्ही पकडलेला आहे। तर पुढं आम्ही आणखीन तपासामध्ये कोण याच्यामध्ये सामील आहे ते सुद्धा आम्ही बघत आहोत। नक्की मला या ठिकाणी विश्वास आहे की आम्हाला 100% याच्या मुळापर्यंत जाता येईल आणि संपूर्ण रॅकेट किंवा याच्यामध्ये सामील असलेले व्यक्ती, आरोपी हे आम्हाला पकडता येतील। याच्यामध्ये जे सूत्रधार आहे तो पोलीस आहे का आणि कोण सूत्रधार आहे त्याचं नाव? आता सध्या तरी प्राथमिक जी माहिती आमच्यासमोर येते त्यानुसार काही खाजगी व्यक्ती याच्यामध्ये सामील होत्या, त्यांच्या विरुद्धचं काही जुनं रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आम्ही चेक करतोय आणि कुठं ते सरकारी विभागात कामाला आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खात्री करून घेतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।